नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। देवकृपा लक्झरिया द्रोणागिरी सोसायटीच्या महिलांनी घेतला महिला दिनाचा आनंद। उरण तालुक्यात द्रोणागिरी हे सिडकोने वसवलेले नवीन शहर आहे आणि आता या शहरातील रहिवासियांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे। नवनवीन बिल्डिंग्स आणि व्यावसायिकांचे शहर म्हणून आता द्रोणागिरीकडे पाहिले जाते। अशा या द्रोणागिरी वसाहतीतील देवकृपा लक्झरिया सेक्टर 51 द्रोणागिरी उरण या सोसायटीच्या महिलांनी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रविवार दिनांक 8 मार्च रोजी झालेला महिला दिन उत्साहात व जल्लोषात साजरा केला। 8 मार्च म्हणजे महिलांच्या सन्मानाचा आणि त्यांनी दिलेल्या योगदानाचा गौरव करण्याचा दिवस होय। स्त्री म्हणजे प्रेम, कणखरपणा, प्रेरणा। आई म्हणजे आयुष्यभर आपल्या मुलांसाठी झटते। बहीण आहे जी कायम आपल्या भावाच्या पाठीशी उभी राहते। पत्नी आहे जिला आपल्या जोडीदाराच्या सुखदुःखाची चिंता असते आणि ती एक मुलगी आहे जिला कुटुंबासाठी काहीही करण्याची जिद्द असते। म्हणून जागतिक महिला दिन हा दिवस महिलांसाठी खास आहे। आई म्हणून, बहीण म्हणून, मैत्रीण म्हणून, तर कधी जीवनसाथी म्हणून। त्यामुळे तिच्या प्रत्येक भूमिकेचा आदर करायला हवा असा हा 8 मार्च महिला दिन म्हणून जगभर साजरा केला जातो। या अनुषंगाने हा दिवस देवकृपा सोसायटीतील सर्व महिलांनी एकत्र येऊन मनसोक्त आनंद लुटला। महिला दिनाची साक्ष देणारी, प्रत्येक महिलेवर असलेली जबाबदारीची आठवण करणारी, तिच्यातील असलेली सुप्त शक्तीची जाणीव करून देणारी सुंदर अशी रांगोळी सोसायटीतील मैत्रिणींनी कार्यक्रमाच्या ठिकाणी काढली होती। घरातील बाहेरचे करताना थकणारी ती, तिच्या थकलेला मनाला विसावा मिळण्यासाठी ब्रह्मकुमारी उज्ज्वला दिदीजी, राजयोगा शिक्षिका यांचे संस्कृतिकी संरक्षक नारी या विषयावर व्याख्यान झाले। त्याचप्रमाणे मनशांतीसाठी मेडिटेशन घेण्यात आले। त्यानंतर महिलांचे संगीत खुर्ची, म्युझिक बॉल यासारखे गमतीशीर खेळ घेण्यात आले। या खेळात नंबर मिळवलेल्या विजेत्यांना आकर्षक गिफ्ट देण्यात आले। प्रत्येक महिलेला व्यक्त होण्यासाठी त्या दिवशी एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले होते। त्यामुळे मनात कोणताही संकोच न ठेवता कविता, गाणी व त्या दिवशी सर्वांनी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या, नाश्ता केला व हौशी महिलांनी नाचगाणी करून महिला दिनाची मजा लुटली। एकमेकींना शुभेच्छा आणि आभार मानले व पुढील काळातही कोणत्या ना कोणत्या निमित्ताने एकत्र येऊन पुन्हा अशी मौज मजा लुटायची, एकमेकींशी असलेले संबंध दृढ व्हावेत याकरता आपण कटिबद्ध राहू असे सर्वानुमते ठरवण्यात आले आणि सर्व मैत्रिणींनी एकमेकींचा निरोप घेतला। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी तृप्ती भोईर, द्रोणागिरी, उरण।